are in a first chapter, Gravitation, Science 1, 10th standard. In this chapter, study the gravitation means what, then centripetal force, circular motion, Kepler's laws, Kepler's first law, second law, third law, then Newton's universal law of gravitation, then some examples and their solutions. Today we are going to study Earth's gravitational force. When the velocity of a stone thrown vertically upwards remains constant or will it changes with time? एखादा स्टोन जर आपण वर्टिकली अपवर्ड फेकला तर त्याची वेलोसिटी रिमेन कॉन्स्टंट राहते का? विल इट चेंज विथ टाइम? तर त्याचा आन्सर आहे नो, वेलोसिटी रिमेन्स नॉट कॉन्स्टंट. हाउ विल इट चेंज? ती चेंज होती तर कशी होते मग चेंज? वाय डझंट द स्टोन मूव अप ऑल द टाइम? आणि तो जो स्टोन आहे मूव अप ऑल द टाइम का होत नाही? वाय डज इट फॉल डाऊन आफ्टर रीचिंग अ सर्टेन हाईट? व्हॉट डज इट्स मॅक्झिमम हाईट डिपेंड ऑन? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला इथं. द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड्स इट सेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. वी नो दॅट द अर्थ attracts every object near it with gravitational force. The center of the mass of the earth is situated at its center, so the gravitational force on any object due to the earth is always directed towards the center of the earth. Because of this force an object falls vertically downwards on the earth. आणि जो स्टोन आपण वर फेकलेला आहे त्या स्टोनला सुद्धा अर्थ आपल्याकडे अट्रॅक्ट करते, सेंटरकडे अट्रॅक्ट करते, म्हणून हा वर्टिकली फेकलेला जो स्टोन आहे तो डाऊनवर्ड खाली येतो. सिमिलरली व्हेन वी थ्रो अ स्टोन वर्टिकली अपवर्ड दिस फोर्स ट्राईज टू पुल इट डाऊन अँड रिड्यूसेस इट्स वेलॉसिटी. आणि त्याची वेलॉसिटी रिड्यूस होत जाते हळूहळू आणि एका विशिष्ट वेळी ती झिरो होते. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पुल द वेलॉसिटी बिकम्स झिरो आफ्टर अ व्हाईल. काही वेळानं ती वेलॉसिटी झिरो होते. द पूल कंटिन्यूज टू बी एक्झर्टेड अँड द स्टोन स्टार्ट्स मुव्हिंग वर्टिकली डाऊनवर्ड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट्स इन्फ्लुएन्स. आणि त्याच्या इन्फ्लुएन्स खाली तो खाली येतो. आता इथं एक दोन एक्झाम्पल अजून आपल्याला इथं सॉल्व करून दिले आहेत. त्याच्यामध्ये बघायचं आपल्याला कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महिंद्रा इन अर्लियर एक्झाम्पल. आता मागे जे आपण एक्झाम्पल दोन बघितले होते, इथं बघितलं होतं बघा एक्झाम्पल. या एक्झाम्पलमध्ये जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स होतं बिटवीन महिंद्रा अँड विराट. आता या ठिकाणी काय बघायचं आपल्याला या एक्झाम्पलमध्ये, तर कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन महिंद्रा. त्या महिंद्रावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा ॲक्ट होतो किंवा किती ॲक्ट होतो बघायचं आहे. या ठिकाणी बघितलं आपण गिवनमध्ये मास ऑफ अर्थ M1 6 × 10⁻24 kg. Radius of the earth we know that r is equal to 6.4 × 10⁶ मीटर. आणि महिंद्राचं मास होतं आपल्या मागच्या एक्झाम्पलमध्ये दॅट इज M2 इज इक्वल टू 75 kg असं आपण त्याचं मास बघितलेलं होतं. तर आता G इज इक्वल टू आपल्याला माहीत आहे युनिव्हर्सल जे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आता या ठिकाणी जर आपण युजिंग द फोर्स लॉ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ महिंद्रा ड्यू टू अर्थ इज गिवन बाय किती येतो F इज इक्वल टू Gm1 M2 अपॉन R स्क्वेअर. आणि त्या याच्यामध्ये जर आपण किमती ठेवल्या, जीची व्हॅल्यू ठेवली 6.67 10⁻11, M1 आहे मास ऑफ महिंद्रा 75 kg, M2 आहे मास ऑफ अर्थ 6 × 10⁻24 kg आणि डिवायडेड बाय आरची किंमत आहे 6.4 × 10⁶ चा स्क्वेअर. मग ह्याचं जर सगळं कॅल्क्युलेशन केलं तर ते येते आपलं 733 न्यूटन एवढा फोर्स येतो. आणि धिस फोर्स इज 1.83 × 10⁹ टाइम्स लार्जर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन विराट अँड महिंद्रा.
आता पहिल्या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाठीमागे जाऊन बघितलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महिंद्रा अँड विराट इज किती आलं होतं आपलं 4.002 इंटू 10⁻⁷ न्यूटन. याच्यापेक्षा हे आत्ता आलेलं फोर्स जे आहे किती आहे, दिस फोर्स इज 1.83 इंटू 10⁹ टाइम्स लार्जर दॅन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन महिंद्रा अँड विराट. याच्यापेक्षा ते कितीतरी लार्ज आहे, कारण हे अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे जे महिंद्रावर ॲक्ट होते. त्याच्यानंतर एक्झाम्पल 2 मध्ये आपल्याला काय बघितलं आहे, स्टार्टिंग फ्रॉम द रेस्ट what will be the Mahindra's velocity after 1 second if he is falling down due to the gravitational force of the earth. आता त्याच महिंद्राचंच एक्झाम्पलमध्ये आपण आपल्याला काय बघायचं आहे की महिंद्रा जर रेस्टपासून 0 त्याचं इनिशियल वेलॉसिटी आहे तिथून ते फॉलिंग करणार आहे खाली, आणि ते फॉलिंग करत असताना त्याची वेलॉसिटी काय असेल आफ्टर 1 सेकंड. तर इथं गिवनमध्ये आपण बघितलं u इज इक्वल टू 0, f इज इक्वल टू फोर्स किती आलेला आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स 733 न्यूटन आलेला आहे, आणि महिंद्राचं मास किती आहे 75 kg. टाइम t इज इक्वल टू 1 सेकंड. देअरफॉर महिंद्राज ॲक्सेलरेशन a इज इक्वल टू f बाय m, दॅट इज 733 डिवायडेड बाय 75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि याला कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. पुढं अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन v इज इक्वल टू u प्लस at. मग आता या ठिकाणी आपण जर व्हॅल्यू ठेवल्या, u ची व्हॅल्यू आहे 0, a ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 733 डिवायडेड बाय 75, कॅल्क्युलेट केल्यानंतर ती 9.77 येईल इंटू 1 मीटर पर सेकंद t ची व्हॅल्यू, आणि v बरोबर काय आलं 9.77 मीटर पर सेकंद. दिस इज ऑल्सो 1.83 into 10⁹ times Mahindra's velocity in example 2 on page 6 असं म्हटलेलं. आता इथं जी आपण याची ही काढली होती महिंद्राची वेलॉसिटी, महिंद्राज वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंद विल बी, या एक्झाम्पल 2 मध्ये ती आली होती 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंद. इथं मायनसमध्ये वेलॉसिटी आलेली आहे, आणि आता इथं जी आपण वेलॉसिटी काढलेली आहे ती वेलॉसिटी काय आली, महिंद्राज वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंद ही आहे 9.77 मीटर पर सेकंड. दिस इज 1.83 इंटू 10⁹ टाइम्स महिंद्राज वेलॉसिटी. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये बघितलं की एव्हरी ऑब्जेक्ट जो आहे तो अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. ह्याचं मास जास्त असेल, ह्याचं मास कमी असेल, म्हणून हा मोठा किंवा जास्त मास असलेला लहान मास असलेला अट्रॅक्ट करतो, आणि लहान मास किंवा कमी मास असलेला मोठ्याला अट्रॅक्ट करत नाही, असं होत नाही. तर एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. दस इफ द अर्थ अट्रॅक्ट्स अन ॲपल टुवर्ड्स इट सेल्फ. आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं की ॲपल जो आहे तो झाडावरून खाली पडतो, तर या ठिकाणी अर्थ अट्रॅक्ट्स अन ॲपल टुवर्ड इट सेल्फ. The apple also attracts the earth towards itself with the same force. तो ॲपल सुद्धा काय करतो, पृथ्वीला आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. when then does the apple fall towards the earth but the earth does not move towards the apple. मग या ठिकाणी ॲपल पृथ्वीकडे येतो, पण पृथ्वी ॲपलकडे का जात नाही, तर लार्ज मास आहे. पृथ्वीचं मास हे खूपच लार्ज आहे त्या ॲपलच्या मानानं, त्यामुळे ती त्याच्याकडे अट्रॅक्ट झालेली आपल्याला दिसणार नाही, तर ॲपलच त्याकडे अट्रॅक्ट झालेलं आपल्याला. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑल्सो ॲक्ट्स ऑन द मून. आता चंद्रावर सुद्धा ॲक्ट होते, मग जसं ॲपलवर ॲक्ट झालं तसं, बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. आणि त्यामुळं तो मून जो आहे तो अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करत असतो. सिमिलर सिच्युएशन एक्झिस्ट फॉर द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिटिंग द अर्थ. आणि हीच कंडिशन जसे मूनच्या बाबतीत आहे तीच कंडिशन आर्टिफिशियल सॅटेलाइट्सच्या बाबतीत सुद्धा, त्यांच्यावर सुद्धा पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असते, आणि त्यामुळं ते रिव्हॉल्व करत असतात. द मून अँड द आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ऑर्बिट द अर्थ. द अर्थ अट्रॅक्ट्स देम टुवर्ड्स इट सेल्फ, बट अनलाईक द फॉलिंग ॲपल, अर्थ अट्रॅक्ट्स देम टुवर्ड्स इट सेल्फ. त्या सॅटेलाइट्स किंवा मूनला सुद्धा ती अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, बट अनलाईक द फॉलिंग ॲपल दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ.
परंतु त्या ॲपलसारखे ते फॉल अर्थवर होत नाहीत. मग का होत नाहीत? वाय? दिस इज बिकॉज ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द मून अँड द सॅटेलाइट्स अलॉंग देअर ऑर्बिट्स. त्या मूनची आणि ऑर्बिटची जी सॅटेलाइट्स आपले आर्टिफिशियल सॅटेलाइटची जी व्हेलॉसिटी आहे अलॉंग देअर ऑर्बिट ती व्हेरी लार्ज आहे आणि त्या व्हेलॉसिटीमुळं ते तसेच फिरत राहतात आणि पृथ्वीकडे अट्रॅक्ट होत नाहीत. इफ दिस व्हेलॉसिटी वॉज नॉट देअर वुड हॅव फॉलन ऑन द अर्थ. आणि तर ती व्हेलॉसिटी नसली असती तर ते फॉल झाले असते. हे गिव्हरेनमध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की द अर्थ अट्रॅक्ट देम टुवर्ड्स इट सेल्फ बट अनलाईक द फॉलिंग ॲपल दे डू नॉट फॉल ऑन द अर्थ. वाय? तर याचा आन्सर आहे दिस इज बिकॉज ऑफ द व्हेलॉसिटी ऑफ द मून अँड द सॅटेलाइट्स अलॉंग देअर ऑर्बिट्स. If this velocity was not there, there would have fallen on the earth. तर त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. आता अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन काय असेल? द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट नियर इट. प्रत्येक ऑब्जेक्ट जे पृथ्वीच्या जवळ आहे त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करत असते. आणि अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट ॲक्सलरेशन. जेव्हा जेव्हा एखादा फोर्स एखाद्या बॉडीवर ॲक्ट होतो तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी ॲक्सलरेशन सुद्धा क्रिएट होते. किंवा न्यूटन सेकंड लॉ काय म्हणतो? अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन इट्स ॲक्सलरेशन. या ठिकाणी अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द ऑब्जेक्ट म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा ॲक्सलरेशन क्रिएट होत असणार आहे. दस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन द बॉडी results in its acceleration and this acceleration is due to the gravity and is denoted by g. आणि acceleration due to gravity होते किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होते आणि त्याला म्हणून आपण डिनोट काय करतो? बाय g न त्याला डिनोट करतो. आणि acceleration इज अ वेक्टर क्वांटिटी आणि ही acceleration आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे. As the gravitational force on any object due to the earth is directed towards the center of the earth, the direction of the acceleration due to gravity is also directed towards the center of the earth. आणि ही acceleration आपण काय म्हटली? वेक्टर क्वांटिटी आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स एनी ऑब्जेक्ट काय करतो? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ ॲक्ट करत असतो. म्हणून याचं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनची सुद्धा डिरेक्शन काय असणार आहे? टुवर्ड्स द अर्थ असणार आहे. दॅट इज व्हर्टिकली डाऊनवर्ड्स असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ कॅल्क्युलेट करून बघायची. किती आहे जी ची व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवर? वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ जी बाय युझिंग न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास m situated at a distance r from the center of the earth. लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गिव्स. आता या ठिकाणी जर आपण बघितलं की आपण ऑब्जेक्टचं मास m घेतलेला आहे, डिस्टन्स r घेतलेला आहे आणि मग आता या ठिकाणी आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशननुसार एक फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे. तो फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू GMM अपॉन आर स्क्वेअर. या ठिकाणी G हे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. कॅपिटल M म्हणजे मास ऑफ द अर्थ आहे. स्मॉल m हे मास ऑफ द ऑब्जेक्ट आहे आणि R हे रेडियस किंवा डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द अर्थ आपण त्याला रेडियस म्हणून घेतो. मग या ठिकाणी हे झालं F इज इक्वल टू GMM अपॉन आर स्क्वेअर हा फॉर्म्युला. त्यानंतर बट वी नो दॅट आपल्याला माहीत आहे की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. F इज इक्वल टू MA. आता या ठिकाणी A म्हणजेच G आहे, ॲक्सलरेशन इथं ग्रॅव्हिटेशन म्हणून F इज इक्वल टू MG हा एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आता हे इक्वेशन 3 आणि 4चं जर आपण कंपॅरिझन केलं F इज इक्वल टू GMM अपॉन आर स्क्वेअर आहे आणि F इज इक्वल टू MG आहे. दॅट मीन्स MG इज इक्वल टू GMM अपॉन आर स्क्वेअर असं आपल्याला इक्वेशन मिळते. आता या ठिकाणी हा इकडचा M जो आहे तो आपण इकडे घेऊन गेला तर G बरोबर आपल्याला काय मिळेल? GM अपॉन आर स्क्वेअर हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. ॲक्सलरेशन आपलं ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन जे आहे ते आपलं ते जीचा व्हॅल्यू मिळाली GM अपॉन आर स्क्वेअर. इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता जो ऑब्जेक्ट आहे तो सरफेस ऑफ द अर्थवर आहे अशा वेळेस ही जी रेडियस आहे ती R इज इक्वल टू कॅपिटल R म्हणजे रेडियस ऑफ द अर्थच्या इक्वलच आहे असं पण म्हणजे निग्लिजिबल थोडंफार वर असेल तर त्याला आपण काय केलं R इज इक्वल टू R असं गृहीत धरतो. द व्हॅल्यू ऑफ द G ऑन द सरफेस ऑफ द अर्थ इज G इज इक्वल टू GM अपॉन या स्मॉल आरचं आपण काय केलं कॅपिटल R केलं
आणि आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला 6 gm/R². द युनिट ऑफ g in SI unit is meter per second square. द मास अँड रेडियस ऑफ द अर्थ आर. आता अर्थचं मास आणि रेडियस आपल्याला माहीत आहे 6 × 10⁻24 kg अँड 6.4 × 10⁶ मीटर रिस्पेक्टिवली. आणि हे जर आपण इक्वेशन 6 मध्ये ठेवलं, या व्हॅल्यूज दोन्ही ठेवल्या आपण इथं, 6.67 × 10⁻11 × 6 × 10⁻24 डिवायडेड बाय 6.4 × 10⁶ ब्रॅकेट स्क्वेअर. तर त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळते जीची 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू आपल्याला कुठे मिळाली? व्हॅल्यू ऑफ द जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ किती आहे? 9.77 मीटर पर सेकंद स्क्वेअर. दिस ॲक्सेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द मास अँड रेडियस ऑफ द अर्थ. आता हे जे फॉर्म्युला जर आपण बघितला तर हे जी जे आहे कशावर डिपेंड करते? मास आणि या रेडियसवर, आरवर. कारण जी जो आहे कॅपिटल जी तो कॉन्स्टंट आहे, म्हणजेच जी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू मास ऑफ द अर्थ आणि जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस किंवा डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट अँड द अर्थ. याच्या तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणून दिस ॲक्सेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द mass and radius of the earth, and so the acceleration due to gravity at a given point on the earth is the same for all objects. It does not depend on the properties of the object. म्हणून acceleration due to gravity किंवा जी जी आहे एका विशिष्ट पॉइंटला सगळ्या ऑब्जेक्टची सेम असणार आहे. इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची प्रॉपर्टी जरी बदलली तरी तिथं जीची व्हॅल्यू त्या ठिकाणी बदलणार नाही, एका विशिष्ट ठिकाणी. मग आता त्यानंतर आपल्याला बघायचे व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. आता व्हॅल्यू ऑफ जी मध्ये व्हेरिएशन जी दिसते ती कशा पद्धतीने आपल्याला दिसते बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 3 प्रकारे विचार केलेला आहे इथं. अ चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. एका विशिष्ट ठिकाणी सेम आहे आपण जीची व्हॅल्यू म्हटली, परंतु जर आपण सरफेस जर चेंज केला तर अशा ठिकाणी काय होईल? चेंज होईल की नाही? त्याच्यानंतर आपण चेंज विथ हाईट, जर ऑब्जेक्टची हाईट चेंज केली तर चेंज होईल की नाही? हा दुसरा मुद्दा. आणि थर्ड आहे चेंज विथ डेप्थ. आता सरफेसमध्ये न देता अर्थकडे जर आपण एखादा ऑब्जेक्ट नेला तर या ठिकाणी काही चेंज होते का? आपल्याला हे पाहायचं आहे. आता एक एक आपण बघू. पहिल्यांदा चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. Will the value of G be the same everywhere on the surface of the earth? पूर्ण अर्थवर सगळीकडे एकच व्हॅल्यू आहे का जीची, असा प्रश्न विचारलाय. द आन्सर इज नो. त्याचा आन्सर आहे नो. द रिझन इज दॅट. काय रिझन आहे मग? द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल and so the distance of a point on the surface of the earth from its center differs somewhat from place to place. आपल्याला माहित आहे आपली जी अर्थ आहे ती पूर्णपणे सर्क्युलर नाही किंवा स्पेरिकल नाही. यामुळे ती काही ठिकाणी बल्ज होते, काही ठिकाणी फ्लॅट होते. त्यामुळं किंवा आपण त्याला म्हणतो अंडा आकार आहे असं आपण म्हणतो. आणि त्यामुळं काय होते की डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ is not same at different places. different places वरती different असणार आहे. Due to its rotation, the earth bulges at the equator. आणि तिच्या रोटेशनमुळं अर्थ जी आहे ती इक्वेटरच्या ठिकाणी बल्ज होते and is flatter at its poles. ते इक्वेटरच्या ठिकाणी काय होईल? बल्ज होईल अशी, आणि ह्याच्या पोल्सच्या ठिकाणी फ्लॅट होत गेलेली अशी. आणि अशा पद्धतीने ही आपली अर्थ झालेली आहे. आणि त्यामुळं काय झालं? इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. त्यामुळं काय झालं? त्या इक्वेटरच्या ठिकाणी तिचं रेडियस लार्ज असणार आहे आणि स्मॉलेस्ट ॲट द पोल्सच्या ठिकाणी ती स्मॉल असणार आहे. मग आता रेडियस जर बदलला तर आपल्याला माहित आहे इथं जी कशावर डिपेंड करतो? जी डिपेंड्स अपॉन आर किंवा इन्व्हर्सली डिपेंड्स अपॉन आर. जीची व्हॅल्यू इन्क्रीज, आपलं आरची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, जीची व्हॅल्यू डिक्रीज होईल. आरची व्हॅल्यू इन्क्रीज झाली, जीची व्हॅल्यू डिक्रीज होईल. मग आता इथं काय होईल मग? द व्हॅल्यू ऑफ जी इज थस
हायेस्ट ॲट द पोल्स. म्हणून जीची व्हॅल्यू ही पोल्सच्या ठिकाणी हायेस्ट आहे, कारण तिथं रेडियस कमी आहे. रेडियस कमी म्हणून तिथं जीची व्हॅल्यू हायेस्ट आहे आणि ती किती आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. अँड डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड. आणि ती परत डिक्रीज होत जाते कुठपर्यंत, इक्वेटरपर्यंत डिक्रीज होत जाते. इट इज लोएस्ट ॲट द इक्वेटर. आणि जीची व्हॅल्यू इक्वेटरच्या ठिकाणी लोएस्ट आहे, ती आहे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता त्यानंतर चेंज विथ हाईट. आता ॲज वी गो अबाव द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 इन्क्रीजेस अँड द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. आणि आपण जर ह्या इक्वेशनचा विचार केला की आपण हाईट जर वाढवत नेलोत तर त्या आर जे आहे, आरची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढत जाणार आहे. आणि आरची व्हॅल्यू वाढत गेली की जीची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होत जाते. मग however the decrease is rather small for heights which are small in comparison of the earth's radius. परंतु या ठिकाणी जर हाईट किती वाढवली आपण त्याच्यावर त्याची व्हॅल्यू किती वाढणार आहे ठरणार आहे. त्यासाठी एक्झाम्पल दिलं आहे. रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. अर्थची रेडियस ही काही कमी नाही, ती आहे की 6400 किलोमीटर किंवा 6400 किलोमीटर आहे. आणि इफ ॲन एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट हाईट ऑफ 10 किलोमीटर अबोव द सरफेस ऑफ द अर्थ, इट्स डिस्टन्स फ्रॉम द अर्थ सरफेस चेंजेस फ्रॉम 6400 to 6410 kilometer, and the change in the value of g is due to it is negligible. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं की एखादी एरोप्लेन आहे त्या 6400 किलोमीटरच्या वरून एक 10 किलोमीटर चाललेली आहे. या ठिकाणी कितीचा फरक पडला, फक्त 6400च्या कंपॅरिझनमध्ये 10 किलोमीटर हे निग्लिजिबल आहे, म्हणजे फारच इथं फरक पडतो असा नाही. तर अशा वेळेस जीच्या व्हॅल्यूमध्ये फार फरक होणार नाही. ऑन द अदर हँड वेअर वी कन्सिडर अन आर्टिफिशियल सॅटेलाइट ऑर्बिटिंग द अर्थ. आता जर आपण आर्टिफिशियल सॅटेलाइटचा विचार केला, वी हॅव टू टेक इन टू अकाउंट चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू द लार्ज चेंज इन द डिस्टन्स ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. आणि या ठिकाणी मात्र आपल्याला जास्त फरक दिसून येतो. आणि इथं सम टिपिकल हाईट्स अँड व्हॅल्यू ऑफ जी ॲज द हाईट्स आर इन गिवन फॉलोइंग टेबल आपल्याला इथं दाखवलेलं आहे. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सरफेस ऑफ द अर्थ ॲव्हरेज हाईट किती असणार आहे, 0 किलोमीटर अर्थवर आहे म्हणजे ऑब्जेक्ट, आणि त्याचं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढं जी येणार आहे. माउंट एव्हरेस्टवर जर आपण एखादा ऑब्जेक्ट नेऊन ठेवला तर हाईट 8.8 किलोमीटर एवढी होईल, म्हणजे जीमध्ये फार काही चेंज होणार नाही, हे 9.8च राहणार आहे. ती मॅक्झिमम हाईट रीच्ड बाय मॅनमेड बलून. आपण मॅनमेड बलून एखादा बनवला आणि त्याला जर उडवलं आणि त्याची मॅक्झिमम हाईट आपण विचारात घेतली 36.6 किलोमीटर, तर या ठिकाणी मात्र काय झालं, जीच्या व्हॅल्यूमध्ये बदल झाला आणि तो आहे 9.77, म्हणजे थोडाफार बदल इथं आपल्याला दिसून येतो. हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट. आता आपण जे वेदर सॅटेलाइट वगैरे जे लॉन्च केलेले आहेत यांचा जर विचार केला तर ते 400 किलोमीटर एवढ्या हाईटवर जर ठेवलेले असतील, 6400च्या वर अजून 400 किलोमीटर लक्षात घ्या. आणि या ठिकाणी मात्र आपल्याला ग्रॉस चेंज दिसून येतो 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर जीची व्हॅल्यू इथं झालेली आहे. हाईट ऑफ अ कम्युनिकेशन सॅटेलाइट. हे कम्युनिकेशन सॅटेलाइट तर आपण अजून उंचावर बसवलेले आहेत, ते जवळपास किती आहेत 35,700 किलोमीटर फ्रॉम द अर्थ. मग या ठिकाणी आपल्याला जीची व्हॅल्यू 0.2225 मीटर पर सेकंद एवढा चेंज आपल्याला व्हास्ट चेंज दिसून येतो. आता त्यानंतरचा थर्ड आपण जे क्रायटेरिया घेतला आहे चेंज विथ डेप्थ. आता जी डेप्थ म्हणजे खोली जी आहे, द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ यू गो इनसाइड द अर्थ. आपण इनसाइड द अर्थ गेलो एखादा ऑब्जेक्ट घेऊन तर तिथं व्हॅल्यू ऑफ जी बदलतो. कसा बदलतो, द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन 5 डिक्रीजेस. आणि या ठिकाणी आरची व्हॅल्यू डिक्रीज होणार आहे. आणि एखाद्याला जेव्हा हे इक्वेशन बघल, जेव्हा आपण इक्वेशन पाहू, या ठिकाणी आरची व्हॅल्यू जर कमी झाली, आर डिक्रीजेस, देन जी इन्क्रीजेस किंवा इन्क्रीज व्हायला पाहिजे. आणि प्रत्येकाला असं वाटेल की या ठिकाणी आरची व्हॅल्यू डिक्रीज झाली म्हणजे जीची व्हॅल्यू इन्क्रीज होते. परंतु या ठिकाणी बघा
चेंज इन डेप्थमध्ये काय दिसून येते आपल्याला, the value of r in equation 5 decreases and one would think that the value of g should increases as per the formula. Value of g decrease व्हायला पाहिजे, increase व्हायला पाहिजे. However, the part of the earth which contributes toward the gravitational force felt by the object also decreases. परंतु या ठिकाणी काय होते की जे या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळं तिथं मास सुद्धा काय होतो, डिक्रीज होतो. Which means that the value of m to be used in equation 5 also decreases. म्हणजे जी इथं r ची तर व्हॅल्यू डिक्रीज व्हायली त्यासोबत मास सुद्धा डिक्रीज व्हायला आहे. आता मास जर डिक्रीज झाला तर काय होते इथं बघा, मास डिरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मास डिक्रीज झाला तर जी सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मग मास डिक्रीज झाला तर जी डिक्रीज होतो आणि आर डिक्रीज झाला तर जी इन्क्रीज होतो. या सगळ्याच्या रिझल्टमध्ये आपल्याला इथं काय बदल दिसून येतो तर बघा काय होते इथं, which means that value of m to be used in equation 5 also decreases as a combined result. म्हणजे r पण डिक्रीज होतो, m पण डिक्रीज होतो आणि या दोघांचा कंबाईन रिझल्ट काय होते, the value of g decreases. तर इथं इन्क्रीज होत नाही तर व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. आणि आपण डीप इनसाइड द अर्थ गेलोत तर जीची व्हॅल्यू ही डिक्रीज होते. एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅड अ डिफरंट मास अँड रेडियस. आणि आपल्याला माहीत आहे की एव्हरी प्लॅनेट असेल किंवा सॅटेलाइट असेल त्यांचं डिफरंट मास आहे आणि रेडियस आहे. हेन्स अकॉर्डिंग टू इक्वेशन 6 द व्हॅल्यूज ऑफ जी ऑन द सर्फेसेस आर डिफरंट. म्हणून एव्हरी प्लॅनेटवर किंवा सॅटेलाइटवर हे व्हॅल्यू ऑफ जी वेगवेगळे असणार आहे. त्याचं एक एक्झाम्पल इथं आपण बघणार आहोत. ऑन द मून, चंद्रावर जर आपण गेलो तर ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द अर्थ. आणि चंद्रावर जर गेलो तर आपण 1/6 एवढी व्हॅल्यू आपली जीची तिथं बदलणार आहे. ॲज अ रिझल्ट, युझिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स वी कॅन जम्प 6 times हायर ऑन द मून ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ द अर्थ. म्हणजे आपण जर पृथ्वीवर एक उडी मारली तर त्याच एका उडीमध्ये आपल्या तिथं किती होतील, 6 उड्या होतील. ॲज अ रिझल्ट, युझिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स, सेम अमाऊंट ऑफ फोर्स असणार आहे इथं आपल्याला. आणि जर आपण जम्प केलं चंद्रावर जाऊन तर 6 times हायर ऑन द मून ॲज कम्पेअर टू दॅट ऑफ द अर्थ. अर्थवर आपली उडी इथून इतकी जात असेल तर त्याच्या 6 times हायर आपली उडी तेवढ्या फोर्सनं जाईल, एवढ्या उंच आपण जाऊ. तर अशा पद्धतीनं जीची व्हॅल्यू इथं बदललेली आपल्याला दिसून येते, व्हेरिएशन व्हॅल्यू ऑफ जी. तर आजच्या तासाला आपण इथेच थांबू. पुढच्या तासामध्ये आपण पुढील कन्सेप्ट पाहू. थँक्यू व्हेरी मच.